नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आम्ही शहाद्यामध्ये मुक्काम केल्याचं गेल्या व्हिडिओमध्ये मी नोंद केलेली आहे. आम्ही शहाद्यावरून दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो आणि पहिला आम्ही प्रकाशा या गावी गेलो. प्रकाशाला म्हणताना दक्षिणेतील काशी असं म्हणतात, कारण तिथं जवळजवळ 108 शंकराची देवळं आहेत. त्याच्यामध्ये केदारेश्वर, संगमेश्वर अशी मोठमोठी टेम्पल्स आहेत, म्हणजे मंदिरं आहेत. आणि गोमाई आणि तापी नदीच्या संगमावर गौतमेश्वर महादेवाचं एक सुंदर मंदिर आहे. या गौतमेश्वर महादेवाला 12 खांब आहेत. त्याला सुंदर द्वार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर मोठी कार्विंग्स केलेली आहेत. हे सगळं नंदुरबार जिल्ह्यात येतं. तिथं नंदुरबार जिल्ह्यामध्ये तिथे एक डॅम पण अगदी जवळच बांधलेला आहे, बॅरेज म्हणतात त्याला, ते पण बांधलेलं आहे. हे सगळं जे काम आहे हे अहिल्याबाई होळकरनी केलेलं होतं. त्यामुळे आम्ही सकाळी उठल्यानंतर जेव्हा आवरून बाहेर पडलो तेव्हा ही जी मंदिरं आहेत ह्यातली जेवढी काही मंदिरं आम्हाला बघता येऊ शकतील तेवढी आम्ही सगळी मंदिरं बघितली आणि साधारणपणे आम्ही 11 वाजता पुढे जायला निघालो. आमचा जो पुढचा रस्ता होता तो आम्हाला राजपिपल्याला जायचं होतं, पण राजपिपला गावात जाण्यापूर्वी आम्ही शूलपाणेश्वर मंदिराकडे जाणार होतो. आता हा जो रस्ता आहे हा इतक्या प्रमाणात खणून ठेवला म्हणा किंवा त्याला खड्डे पडलेत म्हणा की याच्यावरनं गाडी चालवणं म्हणजे अतिशय अवघड काम. पण या रस्त्यावर तशा फार सोयी पण नाहीत. म्हणताना तो आता झाला असेल कदाचित, माहित नाही. आम्ही गेलो होतो त्यावेळेला त्याची अवस्था फारच बिकट होती. म्हणजे त्या रस्त्यावरून जाणं अवघड होतं. त्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला. मग राजपिपलाच्या जवळ गेल्यानंतर आमचं जे मुक्कामाचं ठिकाण होतं, होमस्टे होता, त्या होमस्टेला जायच्या आधी आम्ही म्हटलं शूलपाणेश्वर मंदिर बघून येऊयात. आता हे शूलपाणेश्वर मंदिर जे आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऍक्च्युअली शूलपाणेश्वराचं जे मंदिर आहे ते धरण बांधल्यानंतर, म्हणजे नर्मदा डॅम बांधल्यानंतर ते पूर्ण मंदिर पाण्यामध्ये गेलेलं आहे. पूर्वी जेव्हा धरण नव्हतं तेव्हा त्या मंदिराच्या जवळ जाणं किंवा त्या जंगलामध्ये जाणं, शूलपाणेश्वर जंगलामधून जाणं हा मोठा थरार असायचा आणि जीवावर उदार होऊनच त्या ठिकाणी नर्मद्यात त्यांना वाचवायचे असेच परिक्रमावासी परिक्रमा चालत करू शकायचे. पण हे आता नवीन जे मंदिर बांधलंय हे किनाऱ्यावरच आहे, नदीच्या किनाऱ्यावरच आहे. थोडं ऑपोजिट साईडला बघितलं आपण नदीच्या तर आपल्याला तो मोठाच्या मोठा सरदार पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसतो. थोडंसं नीट बघावं लागतं पण दिसतो. हे मंदिर सुंदर बांधलंय. ह्याला त्यांनी पाण्याची सोय केलेली आहे, राहण्याची सोय आहे. म्हणजे परिक्रमावासी आले तर ते त्या मंदिरात राहू शकतात अशी सोय आहे. मग हे शूलपाणेश्वर मंदिर बघितलं आम्ही आणि मग आम्ही जिथं आमचा मुक्काम होता राजपिपलाला त्यांच्याकडे गेलो. मग सामान वगैरे ठेवलं, चहा पिला आणि तिथनं बाहेर पडलो. तर त्या गावामधलं जे सगळ्यात पहिलं ठिकाण बघायचं होतं ते म्हणजे हरसिद्ध माता मंदिर. हे खूप मोठं मंदिर आहे. त्यांनी आम्हाला त्या ज्यांच्याकडे आम्ही राहिलो होतो त्यांनी सगळं वर्णन करून सांगितलं आम्हाला. तर ते हरसिद्धी माता मंदिर बघितलं आम्ही. मोठा कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे एकच मंदिर नाहीये आणि थोडी थोडी मंदिरं आहेत. मूर्ती खूप सुंदर आहे. हे सगळं बघून आम्ही परत हॉटेलवर म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी आलो आणि आमच्याकडे जो वेळ होता त्या वेळामध्ये आम्हाला आणखीन 2 गोष्टी त्या दिवशी करून येता येतील असं आम्हाला त्यांनी सांगितलं. मग त्याप्रमाणे आम्ही पोईचाला निघायला जायला निघालो. तर पोईचा जे गाव आहे ते नदीच्या जवळच आहे, म्हणजे नर्मदेच्या काठी आहे पण अगदी काठी नाही आहे, थोडंसं अलीकडं आहे. तर तिथं पनौती मंदिर आहे, शनिदेव नानी मोती पनौती मंदिर. हे जे पनौती मंदिर आहे हे रेअर मंदिर आहे, म्हणजे नॉर्मली पनौतीचं मंदिर नसतं पण या ठिकाणी पनौतीचं मंदिर आहे. आता त्या फोटोमध्ये दाखवलंय बघा तुम्हाला की तिथं कोण कोण सिद्ध पुरुष येऊन गेले. नंतर पनौतीचा तो असं म्हणजे त्या देवळामध्ये असणारी पुजारी त्यांच्या बरोबर आम्ही बसलो, त्यांच्याशी बोललो, त्यांनी आम्हाला चहा दिला आणि तिथं म्हणजे मराठीतच बोलत होतो, त्यांना सगळं मराठी वगैरे येत होतं. आम्ही तिथंच बसलो होतो. मग ते बघून झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून अगदी जवळ नीलकंठ धाम म्हणून आहे, तर तुम्ही नीलकंठ धामला जावा आणि मग परत तुम्ही राजपिपलाला जावा. मग त्याने आम्हाला हेही सांगितलं की तुम्ही जेव्हा ह्याला जाल नीलकंठ धामला तेव्हा नीलकंठ धाम मध्ये प्रकाश आणि दृश्य असा असणारा कार्यक्रम आहे संध्याकाळी, तोही बघा. नंतर आम्ही गेलो तेव्हा हळूहळू लाईट लागायला लागले होते. पूर्ण लाइटिंग केलेलं होतं. इतकी डेकोरेशन होती आतमध्ये, खूप सुंदर डेकोरेशन होती. कार्विंग्स होती, इतिहास लिहिलेला होता.
म्युझियम होतं, त्याच्यानंतर लहान मुलांच्यासाठी खेळण्याचं पार्ट होता, आम्हाला लोकांना बसण्यासाठी पार्ट होता. त्याच्यामध्ये मूर्ती आत खूप सुंदर होत्या, वेगवेगळ्या मूर्ती होत्या. तर ते सगळं आम्ही आत बघत होतो. आत बघत असताना आम्हाला कधी 7:30 वाजले समजलं नाही, पण आम्हाला त्यांनी कुपन दिलं. कुपन प्रमाणे जाऊन मग आम्ही प्रसाद घेतला तिथं. दर्शन, प्रसाद हे सगळं करून आम्हाला साधारणपणे 7-7:30 वाजले तिथं. मग 7-7:30 वाजता आम्ही तिथून निघालो आणि राजपिपलाला परत आलो. आता राजपिपलाला परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम होता. तो प्रोग्राम म्हणजे आम्ही जिथून सुरुवात केली होती तिथं पोहोचण्यासाठीचा प्रोग्राम होता. तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी लगेच ह्याच्यानंतरचा व्हिडिओ पुन्हा टाकत आहे. हा व्हिडिओ आपण ऐकत असल्याबद्दल आपले धन्यवाद. आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक्स द्या आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.